साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। संकेत पाटील यांना देखील आपण सन्मानित करू। या संकेत पाटील, अरुण भगत साहेबांचे इथे स्वागत, मनपूर्वक सहर्ष स्वागत करू या क्रीडा नगरीमध्ये। भाजपा तालुका अध्यक्ष आपले नक्कीच तुम्ही पाहता अरुण भगत साहेब इथे उपस्थित, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। या संतोष कवडे साहेबांना देखील आपण सन्मानित करू। संतोषजी या, तुमचा देखील सन्मान केला जाईल। या संतोष कवडे, तुम्हाला देखील सन्मानित करूया। अरुण शेठ भगत आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान, आणि प्रल्हादजी केनी हे दोन मान्यवर, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। राजू सिंग या, तुमचा देखील आपण सन्मान करू। महेशभाई पाटील, आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेत शोभा वाढेल त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आपल्यापासून दूर होता ना शुभ पाटील, जयदेव पाटील मुरबी यांना देखील आपण सन्मानित करू। माईची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। हॅलो, तर जाऊया मैदानाकडे, जिथे मात्र लढत चालू आहे। हर्षल 11 मुरबी विपक्ष एसीसी रोहिंदर या टीम मध्ये आताच मात्र या बॉलवरती एक सफलता मिळाली आहे। गोलंदाज संकेत पाटीलला पाटील सारखी महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आहे, गोल्डन विकेट मिळवली खरं तर या मैदानावरती मुरबी संघाची। आणि ते दबाव तंत्राचा वापर मात्र पहिल्या षटकापासून सुरू केला आहे रोहिंदर टीमने। एका बाजूला आपण पाहतोय हर्षल 11 मुरबी, जी टी खऱ्या तरी पुरस्कर्ते आहेत, नरेश शेठ पाटील असतील, गणेश पाटील, या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। त्याचबरोबर एका बाजूला रोहिंदर टीम आपल्या खेळताना पाहायला मिळते। एसीसी क्रिकेट संघ रोहिंदर, मुख्य पुरस्कर्ते प्रमोदजी पाटील, त्याचबरोबर ज्येष्ठ गोलंदाज आपण पाहतोय सातत्याने बरीच वर्षे क्रिकेट गाजवणारे संतोषदादा पाटील असतील, आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले कित्येक वर्ष रविदादा पाटील यांचंही मनपूर्वक स्वागत असेल। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय परेश ठाकूर, आणि सलामीला आपण आलेला विकेट बाद झाल्यानंतर इथे शुभम ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल। सफलता मिळाली मात्र संकेत पाटीलला, पहिल्याच बॉलवरती मात्र निर्धाव काढत असताना दुसऱ्याच बॉलवरती विकेट मिळवणं खूप गरजेचं असतं पॉवर प्लेमध्ये, कारण पॉवर प्लेमध्ये एखादा फलंदाज जर या ठिकाणी चांगल्या फॉर्ममध्ये आला तर मात्र त्याला थांबवणं कठीण होऊन जातं। तोच खेळ मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला होता, दोन्हीकडून ओव्या असेल साई असेल, दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये भरपूर धावांची लयलूट केली होती। इथे मात्र काहीसा वेगळा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे, जिथे मात्र गोलंदाजीचं वर्चस्व पहिल्या 2 बॉलवरती पाहिलं आपण। आता मात्र परेश ठाकूर स्टॅकिंग यायला असणार आहे, पुढच्या बॉलवरती काय घडणार, धावांची नितांत आवश्यकता असताना मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये लवकरच विकेट मिळाले विकी पाटीलच्या स्वरूपात। पुढचा बॉल अगदी स्टंप कव्हर करत असताना भरपूर शफल झाले, बॉल पाठवला लॉंग रेषे बाहेर, चौकार। चार धावांनी आपलं वैयक्तिक आणि सांघिक खातं खुलं केलंय। तिसऱ्या बॉलवरती 4 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये। पुढचा बॉल अरे बेनकडून मारा करत असताना संकेत पाटील सज्ज असणारे परेशसाठी हा बॉल आता उडवलाय, बॉलला उंची जास्त गाठली, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत, मात्र
चेंडू पिचिंग होईपर्यंत इथे मात्र चेंडूपैकी सुद्धा चांगली आली ती रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली आहे शुभम आणि परेशच्या माध्यमातून 2 धावा धावून काढल्या गेल्या 2 धावांशी सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावसंख्येवरती खेळ समाप्त झालाय 4 चेंडूंचा पहिले षटक संकेत पाटील एसीसी पेटसह रोहिंदन संघ करून टाकत असताना जिथून मात्र आपण विचार केला तर थोडासा दबाव निर्माण झाला जरूर होता मात्र परेशने एक चौका ठोकून या धावफलकामध्ये परिवर्तित करत असताना इथे मात्र 6 धावा आतापर्यंत नोंदवल्या आहेत पुढचा बॉल या बॉलवरती अगदी ग्लान्स केलाय ग्लान्स पाठवलाय एसएम हायटेक डेव्हलपरच्या स्टँड वरून लँड झालाय बॉल सीमा पार षटकार संख्या या षटकाराने 12 वरती पोहोचली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू अतिशय चांगले फेकले होते त्यानंतर आपला बॅटिंगचा खऱ्या अर्थाने परेश ठाकूरने दरारा दाखवला कारण विक्की पाटील एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आहे यावेळेस मैदानावर संकेत पाटीलने त्याच संकेत पाटीलवरती या ठिकाणी हल्ला चढवत असताना एक चौकार एक षटकार टोकला आहे आणि संगीत धावपलील नेऊन ठेवला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावसंख्येवरती एक चेंडू शिल्लक या पहिल्या षटकामधला पिवनचं हे षटक पुढच्या बॉलवरती टॅप करायचा होता मात्र या ठिकाणी पंच वडलेत इशाराही केलाय वाईडचा अवंतरची एक धाव जोडली जाते अजून एक चेंडू फेकावा लागेल अजून एक धाव जोडली जाईल धावसंख्या जाऊन पोचल्या 13 या धावसंख्येवरती दोन चेंडूवरती अतिशय दबाव निर्माण झाला होता तो काहीसा या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न परेशचा आपल्याला पाहायला मिळाला आहे पुढचा बॉल संकेतचा परेशसाठी ऑन साइडला खेळायचा होता भरपूर सारा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू अगदी आपण पाहिला स्टंपच्या लेवलला वरून गेला आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडूची सांगता शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे एका षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली हर्षल इले मुरबी संघाची 1 बाद 13 धावसंख्येवर करते प्रमोदजी पाटील कुठे असतील तर या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत असेल स्वर्गीय नानाशेठ घरात मूर्ती चषक 2024 मध्ये आम्ही आपल्याला विनंती करत आहोत त्याचबरोबर मुरबी संघाचे पाठीराखे सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करत आहोत तर याच दरम्यान प्रल्हाद गायकर यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं आम्ही स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक 2024 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करत आहोत त्याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आहे अरुणशेठ भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक तसेच घरत परिवार पापडीचा पाडा यांच्या वतीने मनापासून स्वागत असणार आहे रुपेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर असणार आहेत मात्र तो दबाव निर्माण केला होता तो काहीसा या ठिकाणी कमी असणार आहे कारण आता मात्र या ठिकाणी परेश ठाकूर एक चांगल्या इन्फॉर्म खेळाडू सारखा या ठिकाणी खेळ करत आहे दुसऱ्या बाजूला शुभम मात्र या ठिकाणी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल दोघेही 2-3 वर्ष अतिशय चांगल्या टच मध्ये आहे चांगल्या फॉर्म मध्ये आहे या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ रोहिंदन टीम समोर करेल ते आपल्याला पाहावं लागेल रुपेश पाटीलचा पहिलाच बॉल खेळण्यासाठी शुभम तयार पहिलाच बॉल यावेळेस मात्र आपण पाहतो या मैदानावरती अतिशय शांतता पसरली कारण दोन्ही बाजूने अजूनही पटकेबाजी दोन्ही बाजूने विकेट्स घेण्याची या ठिकाणी परंपरा कायम ठेवण्यात आलेली नाही कारण पहिल्या षटकामध्ये विकेट मिळाल्यानंतर रोहिंदन टीमचा आपण जल्लोष पाहिला होता त्यानंतर एका षटकाराने मात्र मुरबी टीमचा सुद्धा आपण जल्लोष पाहिला होता या बॉलवर मात्र पुनर्लेनच्या बॉलला पाठवलं सीमा पार लॉंग लेग सीमारेषा गाठले बॉलने शुभमच्या बॅट पुन्हा षटकार धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत बॉल जर गेला असेल नवीन बॉलने आपण खेळ सुरू करायचा आहे खेळामध्ये कुठल्याही प्रकारचा विलंब येता कामा नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे कारण शिस्तबद्ध स्पर्धा आपल्यासाठी एक वेगळं व्यासपीठ आहे कारण बरेच क्रिकेटपटूंना माहीत असेल बऱ्याच ठिकाणी 10चे लॉट्स 12चे लॉट्स आपण खेळण्यासाठी जाता
नंतर तिथं मात्र अशी घटना घडते की शेवटच्या क्षेत्रामध्ये 2 ओव्हर 1 ओव्हरचे सामने खेळावे लागतात. इथे मात्र शेवटपर्यंत आपल्याला 5 ओव्हर खेळण्याची संधी आहे, जेणेकरून आपल्या पूर्ण संघाला खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये मिळते. ती संधी आणि एक संकल्पना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या घरत परिवाराच्या वतीने पापडीचा पाडा टीमच्या वतीने आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पॅच बॉल मैदानामध्ये आला. शुभमच्या बॅटमधून षटकाराने धावफलकावर धावा लागल्या, तब्बल 19 धावा. दोन्ही फलंदाज चांगल्या मूडमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठाकूर बंधू एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पाटील बंधू गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एका षटकाराने मात्र स्वतःचं खातं खुलं केलंय. पुढचा बॉल इनसाइड आउटचा फटका जरूर आहे. काय उंची जास्ती आणि अंतर सुद्धा जास्त. चेंडू झाला शिवमंतर, यावेळी सिक्सर. पर्यंत झाले 3 आणि षटकार आले 2. रुपेश जो नेहमीच ब्लॉक ऑल कोलवर टप्प्याचे गोलंदाजी प्रसिद्ध आहे आणि त्याच गोलंदाजावर बोलू का जरूर मान्यवरांचा आपण स्वागत सत्कार करणार आहोत. राजकीय क्रीडा क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामधील मान्यवर मंडळी उपस्थित आहे. अमूल्य वेळ देती मान्यवर मंडळी उपस्थित असते, त्यामुळे आपण या षटकानंतर मान्यवर मंडळींचा आपण सत्कार करणार आहोत. 2 चेंडूवरती 2 षटकार आणि काय इन्साइड आउटचा फटका घेतला होता शुभम ठाकूरने. पुढचा बॉल, या बॉलवरती सुद्धा लगातार 3रा षटकार. लांबच लांब शुभम ठाकूरने ठोकलाय. सलग 3 बॉलवरती 3रा षटकार. धावसंख्येवरती 4 बॉल झालाय समाप्त. पहा, टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका प्लीज. रोहिंजन टीम आपल्याला विनंती आहे. आपल्याकडे फार मोठा अनुभव आहे, चांगले शिस्तबद्ध खेळाडू आपल्या माध्यमातून अनेक वर्ष आपण रोहिंजन टीमच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. मात्र थोडासा काळ मात्र रुपेश पाटीलला आपल्याला देताना कर्णधार पाहिला आपण. मात्र या वेळेस गरज आहे ती मात्र डॉट बॉलच्या आणि विकेटची रोहनजन टीमला. पात्र या ठिकाणी शुभम ठाकूर थांबणार का. पुढचा बॉल रुपेश पाटीलचा. शुभम पाटीलने ठाकूरने लगावलाय. हा 4थ्या बॉलवरती षटकार आणि आयवा कॅच सुद्धा पकडले आहे. काय झेल पकडला, एका हातामध्ये झेल. या प्रेक्षक कोण असतील, नक्कीच आम्ही स्वर्गीय जगदीश गायकर आणि यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ गायकर यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राईज आणि भवानी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून टी शर्ट एका हाताने झेल पकडला. या आजच्या दिवसातील दुसरा प्रेक्षक ठरलाय ज्यांना हा आयवा झेल पकडला. खूप मोठी सुवर्ण संधी आहे. टी शर्ट आणि 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते मिळवले या प्रेक्षकाने. नाव आपल्यापर्यंत जरूर पोहोचू आम्ही. पुढचा बॉल शुभम साठी आहे. सरळ बॅटने धावा येत आहेत. उलटा प्रयत्न करण्याची गरज होती का. इथे मात्र बॉल गेला डॉट. आले 4 षटकार. षटकाराला निश्चित धावसंख्या नेऊन ठेवले 2 षटकांच्या अंतिम तब्बल 37 धावांवरती. आणि जाऊया व्यासपीठावरती जिथे मान्यवरांचा केला जाईल शुभषटकार. या सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती उपस्थित पनवेल तालुका अध्यक्ष भाजपा अरुण शेठ भगत. क्रिकेटवरती अथुनात प्रेम करणार हे व्यक्तिमत्व पनवेलचे तुम्ही पाहता आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटची स्पर्धा त्यांना आमंत्रण द्या ते नक्कीच आवर्जून उपस्थित असतात. असे पनवेल तालुका अध्यक्ष भाजपा अरुण शेठ भगत साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सन्मान करतील या कैलास जी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. अरुण शेठ भगत पनवेल तालुका अध्यक्ष भाजपा. विलासजी गरज असतील त्याच्यानंतर केशवजी गरज ही पूर्ण फॅमिली यांच्या माध्यमातून आपण करतोय हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अरुण शेठ भगत पनवेल तालुका अध्यक्ष भाजपा. क्रिकेटवर अथुनात प्रेम आणि नक्की जेव्हा जेव्हा क्रिकेटची स्पर्धा असते त्यांना निमंत्रण तुम्ही नक्कीच आवर्जून पाहता. आपला मनपूर्वक सर हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे लगेच आपण सन्मान करूयात पनवेल तालुका सरचिटणीस भाजपा प्रल्हाद केनी साहेबांचा सन्मान आपण करूयात. शुभम पाटील पनवेल तालुका युवा अध्यक्ष भाजपा यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. शुभम पाटील युवा नेतृत्व युवा कार्यकर्ते तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. शुभम पाटील तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. मायाची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत.
या सुनीलजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. प्रल्हाद गायकर साहेबांचा देखील आपण सन्मान करू. कारगर सरचिटणीस प्रल्हाद साहेबांचा देखील आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचा प्रतीक आपल्या मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सुनीलजी पाटील साहेब जे किरवलीचे, त्यानंतर तुम्ही पाहताय स्वर्गीय अरुण शेठ ग्रुप चषक 2024 या देखील त्यांची देखील स्पर्धा पुन्हा एकदा येते. आजच्या 3ऱ्या वर्षामध्ये ही नाईटची लढणी 9 वर्ष झाली आणि लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सुनीलजी पाटील उपस्थित, अरुणजी पाटील, त्यानंतर प्रशांत पाटील उर्फ नानू. काल 2 मॅचेस जिंकल्यात, आज लगेच ते उपस्थित आहेत आणि तेजस पाटील तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. या एवा कॅच या प्रमोद पाटील रोहिंजनचे पुरस्कर्ते आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. एसीसी रोहिंजनचे पुरस्कर्ते आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आईवा कॅच या करणनं आईवा कॅच पकडलाय, नक्कीच त्याला आपण देणार आहोत. गोरक्षनाथ गायकर यांच्या माध्यमातून स्वर्गीय जगदीश गायकर यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ गायकर यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि टी शर्ट करण तुमचं स्वागत करू. नक्कीच जाऊया लगे मॅचकडे. ओ टू कम बॉक्स. थँक्यू सौरभ. षटकाराने अजूनही धावपलकावर धावा अंकित केले गेले आहेत. पुढच्याच बॉलवरती अगदी पॅडरशिपचा हा फटका. शुभम ठाकूर आपली ओळख दाखवत असताना त्याच्या बॅट मधून आतापर्यंतचा हा 6वा षटकार. आणि 15 बॉलवरती मुरबी टीमच्या धावपलकावर धावा लागल्या तब्बल 50 धावा. मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर 15 बॉलमध्ये झाले होते साई टीमच्या 50 धावा आणि त्यानंतर हार्शाल 11 मुरबी टीम ठरली आहे. टोकणाऱ्या 50 धावा या 15 बॉलवरती, त्यामध्ये 6 षटकार शुभम ठाकूरच्या बॅट मधून. काय लाजवाब पटकीबाजी मैदानावरती चालू आहे. पहिले 2 बॉल सोडले तर मात्र शुभम ठाकूर आणि परेश ठाकूरने केलेली ही फलंदाजी मुरबी टीमला 50चा आकडा गाठून दिली आहे. पुढचा बॉल संकेत पुन्हा एकदा सज्ज असणार आहे शुभमसाठी. अगदी हेलिकॉप्टर उडवायचा होता. ऑन साइडला मात्र लॉंग लेग सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तत्पूर्वी सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलने धावा लागतील 51 आणि आपण शुभमचा खेळ पाहिला तर तब्बल त्याने 37 धावा ठोकल्या 9 बॉलवरती. पहा आजच्या दिवसातली एक मात्र 50 कंप्लीट होईल का? 50 झाली. 50 अजून कंप्लीट झालेली नाही. सुवर्ण संधी आहे शुभम ठाकूरसाठी. पुढचा बॉल असेल तो मात्र संकेतचा. परेशसाठी इनसाइड हाऊस कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होते. इथे झेल मात्र जमिनीला दान झालाय आणि दुसरीचा या ठिकाणी कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण. जिथे मात्र धावांचा वेग थांबत नाही तिथे सुद्धा खराब क्षेत्ररक्षक कुठेतरी हानिकारक ठरू शकेल. एसीसी रंजन टीमला दररोज साई टीम साठी सुद्धा अशाच प्रकारचे जीवनदान लाभले होते आणि एक मोठी धावसंख्या त्यांनी परिवर्तित केली होती. तब्बल 78 धावा आजच्या दिवसातला हाय स्कोर नोंदवला होता. पुढचा बॉल संकेत पाटील पुन्हा एकदा परेशसाठी आहे. परेशचा हा पटका मात्र या ठिकाणी स्टेप डाऊन द विकेट आणि इथे मात्र सीमारेषे लगत जेल पकडला गेला मिलिंदच्या माध्यमातून, मिलिंद उलवेकर यांच्या माध्यमातून आणि इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन, विकेटचं पतन होत असताना तब्बल भागीदारी केली आहे ती मात्र 53 धावांची.
आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण ठरूया 53 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये संकेत पाटील आले, त्यांनी मात्र 13 धावा देऊन 1 विकेट मिळवली. रुपेश पाटील आले, त्यांनी मात्र धावांची भरपूर प्रमाणात लयलूट करताना पाहायला मी कोणते विकेट न घेता 24 धावा झाल्या. तर याच दरम्यान मोंटी पाटील मुरबी फार कमी वयामध्ये पुरस्कर्ते एक आयोजक म्हणून ज्यांनी खाती नाव कमावलंय ते मोंटी पाटील मुरबी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. तर व्यासपीठावरती उपस्थित नारायण शेठ ग्रुप किरवली यांच्या वतीने स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचा आम्ही नाना शेठ घरत स्फूर्तिदेशक आणि सर्व घरत परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू नारायण शेठ ग्रुप किरवली. नवीन षटक नवीन गोलंदाज खूप मोठी जबाबदारी येणाऱ्या 2 षटकांमध्ये पार पाडावी लागेल रोहिंजन टीमच्या या दोन्ही खेळाडूंना आणि कर्णधारांना इथे मात्र गोलंदाजांना. कारण आतापर्यंत आपण विचार केला तर मागच्या षटकामध्ये संकेत पाटीलच्या 16 धावा कुठल्या गेल्या आणि मिळून 2 षटकांमध्ये त्यांनी 29 धावा या ठिकाणी आपल्याला देताना पाहायला मिळाला आहे. मात्र सफलता फार मोठ्या प्रमाणात मिळवता आली नाही, म्हणूनच तरी धावफलक आपल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात या धावफलकावरती पाहायला मिळाला. तब्बल 53 धावा 3 षटकांच्या अंतिम. अजून 2 षटक बाकी आहेत. आजच्या दिवसातला हाय स्कोर आपण पाहिला साई टीमचा 78 धावांचा आणि त्यानंतर मात्र ओवे टीमने सुद्धा तब्बल 70 धावा केल्या आणि 8 धावांनी या मैदानावरती त्यांना पराभव पत्करावा लागला. ओम पाटील गोलंदाजीच्या मार्गावर असणार आहे. समोर पुन्हा एकदा सज्ज असणार आहे शुभम ठाकूर. शुभम साठी संधी होती अप ट्रॅकर आणि ते बिग अपील लावले आपण पाहायला मिळालं आहे. मेन पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली जाते. दोन्ही पंच कम्युनिकेशन करतील आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. मात्र शुभम ठाकूर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे खेळ करतो मुरबी टीमसाठी. पंचांची बातचीत जरूर झालेली आहे. काही क्षणामध्ये निर्णय आपल्यापर्यंत येईलच. मात्र धावफलकावर धाबा आहेत त्या अजूनही 53 धाबा आहेत. नॉट आउटचा इशारा पंचांचा आलाय. तिसरा पंच नाही आहे, फक्त विबर साठीच तुम्हाला एक रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू दिला जाईल विबर साठी वाईट साठी आणि तुम्हाला रिव्ह्यू नाहीये याचा लक्षात घ्या. कॉर्ड बिहाइंड साठी आपल्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी नाही आहे अजूनपर्यंत तरी. अल्ट्रा एज ज्या वेळेला सक्सेस होईल आपल्याकडे ग्रामीण क्रिकेटमध्ये तेव्हा आपण जरूर तो निर्णय देऊ. पुढच्या बॉलवरती पुनर्लेनच्या हलक्या हाताने ढकललाय. मिलिंद उलवेकर चेंडूवरती आलाय लांगावण्या आणि इथे मात्र एकच धाबेवरती रोखलाय. शुभम ठाकूरच्या खात्यामध्ये आतापर्यंत धावसंख्येचा फक्त बेमर साठी आपल्याला रिव्ह्यू असेल. जर पंचांना आवश्यकता भासली तर रनआउट साठी आणि तर कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी देण्यात येणार नाही. याची आपण दक्षता घ्या. धावसंख्या 1 ने वाढत 54 धावसंख्या धावफलकावरती. 2 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. ओम पाटील गोलंदाजीच्या मार्गावर आहे. नवीन फलंदाज परेश सर्वेश ठाकूर बॅकरमॅन आहे मुरबी टीमचा. यावेळेस मैदानावरती यंग टॅलेंट पाहायला मिळालंय आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय यंग टॅलेंट रोहिंजन टीमचं, जिथे मात्र गरज होती डॉट बॉलची विकेटची. डॉट बॉल तर आलेले आहेत आतापर्यंत. या षटकाचा विचार केला तर 3 बॉल फेकलेत, 1 सिंगल झाली आहे पूर्ण आणि तीच गरज आहे ACC रोहिंजन टीमला आणि त्याच प्रकारचा खेळ करण्याची गरज इथून मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकात सुद्धा गरज आहे. एक झेल सर सुटलाय. मात्र इथे पाहूया पुढील कालामध्ये किती धावसंख्येचं योगदान मुरबी टीमच्या वतीने. पुढचा हाफ ट्रॅकरचा बॉल उडवलाय, लावले सीमारेषा गाठले बॉलने. मात्र इथे मात्र बॉल गेला सीमा पार. अजून एक चौकार. चौकारांना मात्र धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 78 धावसंख्येवरती, सॉरी 58 धावसंख्येवरती. तर याच दरम्यान अंडा ग्रुपचे विशाल जोशी आणि रणजित घरत यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल ओमचा आहे सर्वेशसाठी. इथे सुद्धा चकवलं सर्वेशला, जिथे मात्र मागच्या ओव्हरमध्ये
जो खेळ केला होता खऱ्या अर्थाने शुभमने ते सातत्य मात्र सर्वेच राखू शकला नाही आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 5 बॉल समाप्त झालेत, एका चौकारा नशी फक्त 5 धाबा करता आले. धावफलक पोहोचलाय तो मात्र 58 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शेवटचा बॉल ओम पाटीलचा असेल. सर्वेश ठाकूरसाठी पाया बदललाय, बिग अपील आणि पंचांनी अपील उचलून धरलं. सर्वेशला मात्र माघारी परतावं लागेल, पॅवेलिंग गाठावं लागेल. आणखीन एक धक्का लागतो मुरबी टीमला धावफलक असताना तो मात्र 58 4 षटकांच्या अंतिम. चला सन्मान करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सुनील शेठ पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाचे लाडके आयोजक तुम्ही पाहताय सुनील शेठ पाटील, नारायण तू त्यानंतर अरुण शेठ पाटील असतील, सदाशिव शेठ पाटील, अभिमन्यू शेठ पाटील, प्रशांत पाटील, त्यांची पूर्ण ग्रामस्थ बदल किरवणी, ज्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा 13 ते 17 तुम्हाला रजनी क्रिकेटचा महासंग्राम या क्रीडा नगरीमध्ये पाहायला भेटेल. ते जय वागेश्वर किरवलीच्या हे लाडके आयोजक स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 3ऱ्या वर्षामध्ये रजनीमध्ये तुम्ही पाहिलं आणि 9वे वर्ष असणार आहे. सुनील शेठ पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. जरूर किरवली टीम सुद्धा सुपर 8 मध्ये पोहोचली आहे, म्हणजे सगळी व्यासपीठावरती मंडळी आली आहे ती अजून एकदा इथे मात्र उपस्थितांची लाभणार आहे. सदाशिव शेठ साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. सुनील शेठ पाटील, अरुण शेठ पाटील, अभिमन्यू शेठ पाटील, सदाशिव शेठ पाटील, प्रशांत पाटील, तेजस पाटील आणि कालचा दिवस अक्षरशः राहिला. ओम नर्मेश्वर किरवलीच्या माध्यमातून सुपर 8 मध्ये प्रशांत पाटीलचा संघ पोहोचला. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नक्की सुपर संडे मध्ये पुन्हा एकदा तुम्ही याल आणि हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या प्रमोद जी पाटील नव्या बिल्डर अँड डेव्हलपमेंटचे आणि जबरदस्त ACC रोहिंग्याचे पुरस्कार प्रमोद दादा पाटील या तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. या प्रमोद दादा पाटील यांचा देखील आपण सन्मान करू. जबरदस्त नक्कीच पॅक करतात ACC रोहिंग्याला पुरस्कार दिलेला बऱ्याच 44 धावसंख्येवरती. ओ टू कॉम्बॉस यस रोशन पाटील नेवाले पाड्याचा आपण पाहिला त्याचा हाय स्कोर या मैदानावरती जाधव रोशन जाधव 48 धावसंख्येचा आणि शुभम ठाकूर पोहोचलाय तो मात्र तब्बल 44 धावसंख्येवरती. सचिनचा पुढचा बॉल बॅटवर बनाव तसा आला नाही, कार्पेट ड्राईव्ह पटका पाहायला मिळालाय. शुभम पूर्ण स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये डेंजर झोन कडे आलाय, मात्र इथे धाव झाली आहे पूर्ण. शुभमच्या खात्यामध्ये धावा झाल्या त्या मात्र 46 आणि सांघिक धावफलक आपण पाहिला तर इथे धावफलक 66 धावा, त्यामध्ये 46 धावा शुभम ठाकूरच्या. जरूर आपण पाहिलं तर किंजर स्पोर्टच्या मैदानावरती ओंकार पाटीलच्या 19 बॉल मध्ये 66 धावा आपण पाहिल्या आणि याच मैदानावरती आपण पाहतोय 46 धावा टोकल्या आतापर्यंत. स्वर्गीय नानाशेठ घर स्मृती चषक पापडीचा पाडा 2024 मध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळू शकेल का? गेल्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं तर 48 चा हाय स्कोर या मैदानावरती आहे वैयक्तिक, तो इथे मोडला जाईल का? पुढचा बॉल सुनील कडूचा आणि इथे बॉल सचिन कडूच्या पोहोचवलाय आणि 50 कंप्लीट झाले. शुभम ठाकूर मुरबी संघाचा हा खेळाडू बॅट उंचावून मात्र प्रेक्षकांचं अभिवादन घेत असताना जबरदस्त खेळ करत असताना षटकाराने पूर्ण केलंय अर्धशतक. तब्बल त्याच्या धावसंख्येचा विचार केला तर पोहोचतात 52 धावा. 13 बॉल मध्ये कुठल्या 52 धावा आणि या सीझन मधली दुसरी 50 कंप्लीट केली आहे शुभम ठाकूर मुरबी. एका संघाने 2 स्पर्धांमध्ये खरं तर ओंकार पाटीलने आपण पाहिलं तर आदेश सैकचं मैदान गाजवलं, तर यावेळेस मात्र पापडीचा पाडा संघाचं मैदान गाजवतो शुभम ठाकूर आणि जयदेव ठाकूर थांबणार नाही. जयदेव ठाकूर यांच्याकडून तब्बल जयदेव पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. येस
टीमचे पासर आहेत आणि आता इथे पहा हा बॉल सुद्धा ज्या प्रकारे गुडघा टेकून पार केलाय चेंडूनी मात्र सीमारेषा गाठली आणि षटकाराने अजून धावफलकावर धावा ऍड केल्या जातील. तब्बल धावफलक नेऊन ठेवलाय 78 धावा. आजचा हाय स्कोर पूर्ण केलाय. कॅच सोडली आयवा कॅच पकडो टी शर्ट आणि 200 रुपये मिळवा. सचिन कडू एक अष्टपैलू जाणता जुना खेळाडू मात्र आज त्याच्यावरती हल्ला चढवलाय. एखादा खेळाडू टच मध्ये असला तर मात्र काय पाहायला लागतं त्याचं जातीवंत उदाहरण. आई बॉल पाठवलाय 1 बाउन्स. इथे मात्र भवानी ज्वेलर्सच्या स्टँड कडे रवाना झालाय बॉल. अजून एक चौकार शुभमच्या बॅट मधून आणि हाय स्कोर गाठलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर किरण टीमने 80 आणि मोरबी टीमच्या खात्यावरती लागल्यात धावफलकावर लागल्यात तेव्हा 82 धावा. जय पावशे आणि आयवा कॅच पकडली आहे. बक्षीस घेऊन जायचं आहे शुभम साठी. हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. आता अशा बॉलची आवश्यकता होती. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. प्रतीक मात्र या ठिकाणी पोहोचू शकला नाही आणि या बॉलवरती अचूकपैकी केली मिळून उलवे करणे आणि एक धाव येत असताना इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि तब्बल ठोकल्या 5 षटकांमध्ये हर्षल 11 मुरबी टीमने 4 गडी बाद 83 धावा आणि कराव्या लागतील एसीसी रोहिंदन संघाला तब्बल 84 धावा. या जय पावशे वरती या आयवा कॅच या आयवा कॅच पकडली आहे जय पावशे ना. सतरा बॉल 63 धावा तब्बल 9 षटकार. पहा फार कमी वेळेला पाहायला मिळतं असं चित्र. 9 षटकार टोकले शुभम ठाकूरने. जिथे विकी पाटील बाद झाला असताना आपण पाहिलं होतं की आता मात्र दबावामध्ये येऊ शकेल की काय मोरबी टीम. शुभम आणि परेशने एक चांगली भागीदारी रचत हा धावफलक मात्र नेऊन ठेवला तब्बल 83 या धावसंख्येवरती. या रवी पाटील रोहिंदर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. वोट सौरभ पाटील या लगेचच जय पावशेला आपण देऊयात. ऐवा झेल बघला तिसरा प्रेक्षक ठरला आजच्या दिवसामध्ये दुसरा. भवानी ज्वेलर्स यांच्याकडनं ही टी शर्ट आणि त्यानंतर 200 रुपयाचे कॅश प्राईज. या आधी घरात शिवा घरात रवी पाटील आणि तुम्ही सुजित तात्या शेठ पाटील काल्हेर यांचं पापडीचा पाडा क्रीडा नगरी मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याच्या सोबतीला जगन शेठ पाटील इटाडे
ग्रामपंचायत सरपंच आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. स्वर्गीय नानासाहेब गणस्मृती चषक 2024 मध्ये सुजित उर्फ ताता शेठ पाटील उद्योजपती कालनेर आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. क्रिकेटला दैवता मानणारे, क्रिकेटवरती प्रेम करणारे आणि आता 40+ देखील तुम्ही पाहता. भिवंडी म्हटलं तर 40+च्या 3 संघटना, त्यामध्ये देखील दमन दौरा आता याच वर्षी नक्कीच पुन्हा एकदा जानेवारीमध्ये जातील आणि नक्कीच एक 40+ देखील क्रिकेट खेळतात. सुजित तात्याशेठ पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू आज या पापडीच्या बडा क्रीडा नगरीमध्ये. धन्यवाद. जवळ लगेच मॅच कडे दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. सृष्टी लेवल पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नाना शेठ गणस्मृती चषक 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सगळ्या मॅच कडे जिथे लक्ष तुम्ही पाहता 84चा पाठलाग करायचा आहे. सलामी जोडी रुपेश आणि त्याच्या जोडीला ऋतिकला तुम्ही पाहता. पहिलाच बॉल कट केला. या बॉलला हलक्या हाताने कट. डॉट बॉल. संकेत पाटीलचं हे तुम्ही षटक पहिलं P1चं पाहता. पहिल्या पूर्वार्धामध्ये काय वादळ आलं होतं. 17 बॉल 9 षटकार 1 चौका 63 आणि या स्पर्धेची पहिली 50 त्याच्या नावावरती राहिली. शुभम ठाकूर नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. फुल टॉस वरती आक्रमण झालं. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं मन विकेटला प्रतिशेल एलिव्हेशन कमी. रुपेश पाटील विपुल आला मैदानामध्ये. विपुल पाटील बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. 84 धावेचा पाठलाग करायचा. भला मोठं लक्ष. मॅरेथॉन इनिंग काय साकारली. पहिल्या इनिंग मध्ये शुभम ठाकूरनं तशी बॅटिंग करावी लागेल. मोठा फटका भरायचा होता. फील फ्रायली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. संकेत पाटीलचं हे पहिलं P1चं षटक तुम्ही पाहता. डॉट बॉल आलाय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रगती पथावरती. 2 फिल्डर तुम्ही इनफिल्डच्या बाहेर पाहताय. मनावरती हरवण्याचा करणार हे व्यक्तिमत्व. लोअर फुल टॉस. बॉल चाललाय सरळ बिन विकेटला. फिल्डर तुम्ही तिथे पाहताय. तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल स्कोर पुढे चाललाय. धाव पलकावरती 5 या आकड्यावरती. या षटकातील 1 बॉल साठी अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. ऋतिकच्या बॅटमध्ये मोठा फटका. खेळण्याचा प्रयत्न बीट झाला. ऋतिक बॉल मागे गेला. षटक क्रमांक संपलं. पहिलं लक्ष 84 धावेचं होतं. धावपलकावर तुम्ही पाहता 5 वरती लागणारा पहिला धक्का तो रोहिंजला रुपेशच्या स्वरूपात लागला. 5 धावपलकावरती डीजे. खेळ संपला. धावपलकावर तुम्ही पाहता 5 वरती पहिला धक्का लागला आणि बॉलिंग ट्रॅक वरती पेटूचा दोष शतक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला विघ्नेश पाटील. समोर तुम्ही पाहता बॅटिंग साठी विपुल पाटील. या षटकातील पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला.
फटका फ्रॅकल शॉट ऑफ फुल लॉंग ऑनला फोसलाय चालला डावलाय त्यामध्ये फोसलाय विपुल पाटीलची विकेट कॅरी विघ्नेश पाटील पहिला यश धक्का दुसरा एसीसी रोहिंजनला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला बॅटिंगसाठी रोहन पाटील. चौथ्या क्रमांकावरती रोहन गेला. 5 वरती दुसरा धक्का लागला. 0 वरती पहिला लागला. रुपेश बाद झाला. त्यानंतर 5 वरती विपुल पाटीलची विकेट. फटका चालला बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर आहे लॉंग ऑनला आणखीन एक झेल. रोहन पाटीलची विकेट कॅरी तू चल में आया धक्के पे धक्का विकेटचं पतन. सौरभ पाटील आला बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. तिसरा धक्का रोहन पाटील बाद झाला 5 या आकड्यावरती. हॅट्रिक बॉल स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला भेटेल का विघ्नेश पाटीलच्या माध्यमातून. अपील अपील हलकीशी अपील पाहिली तुम्ही. या बॉलवरती मिळते लेग वाईच्या स्वरूपात एकदा एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 6 या आकड्यावरती मोठे फटके मारावे लागते. मोठे फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये. ऋतिक पाटीलला तुम्ही पाहता स्ट्रायकिंगला षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटशीनं संपर्क झाला नाही या विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला या षटकातील. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संकेतनं लाजबाब केली. त्याच्यानंतर आता मात्र विघ्नेश पाटील देखील खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला विपुलचा. दुसऱ्या बॉलवरती रोहनला लवकर त्यानं बाद केलं आणि त्यानंतर कमबॅक खूप चांगला राहिला या षटकामध्ये. पहिलं षटक देखील खूप चांगलं होतं संकेतचं. अलुंदी कार्पेट बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं. मिसफील झाली आणि याचा फायदा लगेचच 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती 8 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 84 धावेचा पाठलाग करायचा आहे. धावा धावपलकावरती तुम्ही 8 पाहता. शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 9 या आकड्यावरती व्हाईट बॉल आहे. ऑफस्टम्पला फेकला. व्हाईट बॉलचा इशारा. ऋतिकला तुम्ही पाहताय तो सलामीला आला. ज्याला 2 खेळाला सुरुवात केली तो स्ट्राईक केला. मोठा फटका बॉल चालला लॉंग ऑन मिड विकेटच्या बंद सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार ठोकला हा षटकार.
जगनदादा पाटील यांच्यावरती आधारित आहे. तुम्ही संगीत पाहिलं. इताडेचे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच आहेत. सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये दादांचं मोठं नाव आणि आज क्रिकेटवरती अधोरात्र प्रेम करत हे व्यक्तिमत्व आज पापडीच्या परा क्रीडा नगरीमध्ये आल्या. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फायदा उचलू शकला नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता गोलंदाज शुभम ठाकूर. बॅटिंग दमदार राहिली आज शुभमची. 7 षटकार तुम्ही पाहिले त्याच्या बॅट मधनं. 9 षटकार पाहिले. 17 चेंडू 63 एक चौकार का बॅटिंग केली आज. बरसला अक्षरशः तो चौफेरबाजी फटकेबाजी त्याची पाहिली. आता तो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 17 या कड्यावरती फटका बॅटच्या रडारमध्ये बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार आणि आलाय हा ऋतिकच्या बॅट मधला लागोपाठचा दुसरा षटकार. बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं लॉंग ऑन सीमारेषा पार चौकार. फुलटॉस आणि फुलटॉसला फुलटॉल केलं. असे बॉल तुम्ही ऋतिकला टाकूच शकत नाही. बॉल चाला बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ द फार षटकार. चौदा चेंडू 51 ची अजूनही गरज आहे विजयासाठी. ऋतिक पाटील आक्रमण या षटकामध्ये. शुभम ठाकूर जसा आला त्याच्यावरती आक्रमण केलं. फ्रेश गोलंदाज वापरला. मुरबी संघानं शुभमला इन्व्हाइट केलं बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच्यावरती आक्रमण. बॉल मागे चाला वेगानं ट्रॅव्हल झाला. फील फास्ट चाललाय सरळ लॉंग स्टॉप सीमा पलीकडं आला. आणखीन एक चौकार. सदोतीस रन स्कोरबोर्ड वरती. 37 धावा धावफलकावरती. 47 धावेची अजूनही गरज आहे. फुल टॉस व्यवस्थित फाट वर त्याला बॉल ते चाला बॉलच्या दिशेनं. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. जातोय तिसरा 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 38 धावा. या सन्मानित करून आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता उपस्थित मान्यवर सुजित तात्याशेठ पाटील काल्लेर उद्योजक उद्योगपती क्रिकेटला दैवता मानाने क्रिकेटवरती अथोनात प्रेम करणारे आणि हे व्यक्तिमत्व या दादा तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू. सुजित तात्याशेठ पाटील काल्लेर आज 40+ क्रिकेट देखील खेळतात. तुम्ही पाहता कुंदनजी पाटील यांची संस्थापक आणि नक्कीच त्यांना देखील आम्ही पहिलं षटकार भारताला. तुम्ही कोण विसरेल त्या उसाट्याच्या क्रीडा नगरीमध्ये आता देखील फिटनेस तोच मेंटेन आहे आणि ते देखील षटकार भारतात आणि एक जबरदस्त गोलंदाज होते. जेव्हा यंग टॅलेंट तेव्हा खूप चांगली गोलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये आलात. तुमचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. सुजित तात्याशेठ पाटील जे काल्लेरचे उद्योजक उद्योगपती आणि 40+ क्रिकेट देखील आता खेळतात. बंद्रामूर्ती काल्लेर आणि तुमचं दादा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या आणि त्याप्रमाणे आम्ही सन्मान करू इताडे गावचे सरपंच
एक डॅशिंग व्यक्तिमत्व जगनशेठ पाटील आणि हे देखील क्रिकेटला नक्कीच दैवता मानत हे व्यक्तिमत्व. दादा तुम्ही इथे आलात उपस्थित तुमचं मनपूर्वक सहर्ष मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. तुम्ही पाहताय सन्मान करत असताना आमचे या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असताना सुजित तात्याशेठ पाटील कालेगोटोचे उद्योगपती इताडे सरपंच जगनशेठ पाटील. दादा तुम्ही आलात तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या रवीजी पाटील रोहिंजन यांना देखील आपण सन्मानित करूयात. या रवीजी पाटील या कलेला तुमच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करू. रवीजी पाटील यांचा देखील आपण सन्मान करू. त्याच्यानंतर प्रदीप शेठ यांना देखील आम्ही सन्मान करू. या प्रदीप शेठ तुमचा देखील आम्ही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या प्रदीप शेठ तुम्ही इथे आलात तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मायची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपण इथे आलात या स्पर्धेत शोभा वाढवली तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर अंताबेचे सुखदेव पाटील या सुखदेवजी पाटील तुमचा देखील आम्ही सन्मान करू. या सुखदेवजी पाटील अंताबेचे आहेत यांना देखील आपण सन्मानित करूयात. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला जाऊयात लगेच आपण मॅच कडे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगला आल्या आल्या ठोकला मिलिंद उल्वेकरच्या बॅटमधनं पहिला धमाका षटकार. अगोदर 3 बॉल 3 षटक आले तर बालराम पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज. फटका चांगला बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं वेगानं फोल्डर वेगानं आला लॉग ऑफरनं आणि तोपर्यंत या बॉलवरती मिळते आहे ती धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय 45 9 बॉल 39 ची गरज आहे. MG ब्रँड चे मनीष घरत यांच्याकडनं देखील आता आयवा कॅच जर पकडली तर पैशासाठी 500 म्हणजे टोटल 700 रुपयाचे कॅश प्राइज. बाद 7 लाकडा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये बीट झालं विकेट कीपर. डॉट बॉल आला. समीकरण तुमच्या समोर आहे. 8 मध्ये बनवायच्या धावा 39. चला आमच्या बसनं नक्कीच दूर होताना क्रिकेटवरती प्रेम करणार हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहता सुजित तात्याशेठ पाटील. दादा तुम्ही आलात या स्पर्धेसोबत तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता देखील ते 40+ क्रिकेट खेळतायत. नक्कीच तुम्ही पाहता 40+ भिवंडी ग्रामीण 40+ चाचणी स्पर्धा आता पार पडली. त्यानंतर आता गेल्या पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये दमन दौरा लागेल आणि खरंच एक वैशिष्ट्य मी भिवंडीमध्ये समालोचक 40+ला गेलो त्याच्यानंतर दमन दौऱ्यामध्ये नक्कीच ऑर्केस्ट्रा देखील होता दमनला. तुम्ही पाहिला 40+चा सर्व संघ दमनला देखील खेळले जातात. सुजित दादा यांचं खूप मोठं योगदान होतं तिकडे. दादा तुम्ही त्याला ज्या स्पर्धेत वाढेल तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि जगनशेठ पाटील तुमचं देखील स्वागत करू. धावा धावपळकावरती 47 या आकड्यावरती. बॉल हवेमध्ये तुम्ही पाहता फिल्डर पोचला पकडला इच्छेल विकेटचं पतन.
फटका इथे बॉल हवेमध्ये मिस्तामे की प्रॉफल थ्रो षटकार आला ऐवा जेल साठी. नक्कीच MG ब्रँड म्हणजे मनीष केशवकर यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. स्वर्गीय जगदीशजी गायकर यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ गायकर यांच्याकडनं 200 रुपये आणि भवानी जवलस यांच्याकडनं एक टी शर्ट 700 रुपयाचे कॅश प्राइज. आणि त्याच्यानंतर एक तुम्ही टी शर्ट देखील पाहता. नितेश पाटील बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव किरवलीच आहे आणि इथे ते उपस्थित तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. विकी आला. विकीच्या विरोधात षटकार आला. धाव फलकावरती 53. सहा मध्ये 37 हव्या होत्या. पहिल्या षटकाराला 5 मध्ये 31 हव्यात. 5 चेंडू 31 ची गरज. फ्रंट फुटला आणखीन एक फटका उडवला. मेन विकेटला झालं रसलं अडकला आणि पकडलाय झेल. संपलाय सौरभ पाटीलचा खेळ. चलियास गावदेवी साई टीमचे कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. रायगड 40+ प्रीमियर लीग देखील सध्या चालू आहे आणि आजपासून त्या स्पर्धेला सुरुवात झाली. योगेश पवार 6 चेंडू 6 षटकार त्या स्पर्धेवर टोकले. आजपासून त्या स्पर्धेला सुरुवात झाली. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. बादशाह कडा इथे मात्र विकेट कीपर पकडला जाईल. विकेटचं पतन. आणि अशा रीतीने ही मॅच जिंकली आहे. तुम्ही पाहताय मुरबी संघाला तुम्हाला खूप खूप अभिनंदन. YCC मुरबी आणि हडलक AC